ओम साईराम. बाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते देश विदेशातले करोडो साई भक्त जे आहेत ते दरवर्षी येत असतात आणि बाबांना गुरु मानून जे आहे गुरु दक्षिणा म्हणून ते बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान करत असतात. मागील वर्षी जे आहे 25-26 मध्ये बाबांच्या झोळीमध्ये वेगवेगळ्या देणग्यांच्या माध्यमातून जे आहे ते 638 कोटी 34 लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 16 किलोचं सोनं आहे आणि 197 किलोची चांदी आहे. सोबतच जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 195 कोटी आहेत, ऑनलाईन 122 कोटी आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारे 638 कोटीचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. मागच्या वर्षी जे आहे ते 648 कोटीचं दान जे प्राप्त झालेलं होतं. या वर्षी जे आहेत संस्थांच्या गरजा, हॉस्पिटलच्या गरजा लक्षात घेऊन जे आहेत ते काही भक्तांना जे आहेत आम्ही डोनेशनमध्ये देणगी देण्यापेक्षा वस्तू स्वरूपामध्ये, मशिनरी स्वरूपामध्ये डोनेशन देण्याची विनंती केली होती. कारण हॉस्पिटलची काही मशिनरींची गरज जी आहे ती तातडीची होती. त्यामुळे काही भक्तांनी जे आहे ते हॉस्पिटलला जे आहेत मशिनरी दिलेल्या आहेत आणि त्याची किंमत बी जवळपास जे आहे ते 15 कोटीच्या वर आहे. त्यामुळे मागच्या वर्षी 648 कोटी होतं, यावर्षी 638 कोटी अधिक 15-20 कोटीचं जे आहे ते वस्तू रूपाने दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. संस्थांच्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये जे आहेत ते 3603 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. 550 किलोचं जे आहे ते सोनं आहे आणि 7030 किलोची चांदी आहे. एकूणच हे जे प्राप्त होतो त्यातून संस्थांचा वार्षिक खर्च अंदाजे किती होतो? संस्थांचे जे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून आणि डोनेशन मधून जे आहे संस्थांची टोटल रिसिप्ट जी आहे ते 851 कोटी रुपयाची आहे आणि जवळपास 550 कोटी रुपयाच्या दरम्यान जो आहे तो संस्थांचा खर्च होतो. जवळपास जे आहे ते 250-300 कोटी रुपये जे आहेत ते संस्थांच्या ठेवी दरवर्षी वाढत आहेत.